लोकसभा निवडणूक 2019ची रणधुमाळी सुरू झालेली आहे। पुण्यातून गिरीश बापट यांचं नाव लोकसभेसाठी भाजपकडून जाहीर करण्यात आलेलं आहे। लोकसभा निवडणुकीसाठी अनिल शिरोळे आणि गिरीश बापट यांचं नाव चर्चेत होतं, परंतु आता अनिल शिरोळे यांना डावलून गिरीश बापट यांना पक्षाने पसंती दिलेली आहे आणि त्याप्रमाणे काल रात्री उशिरा अधिकृत अशी उमेदवारी गिरीश बापट यांची जाहीर करण्यात आलेली आहे। अनिल शिरोळे हे कुठेतरी नाराज आहे असं बोललं जाते। अनिल शिरोळे यांची प्रतिक्रिया आमच्या चेकमेटच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। जो कमजोर असतो तो नाराज होतो। आम्ही सर्वजण एका विशिष्ट ध्येयाने काम करायला निघालेले पक्षाचे कार्यकर्ते आहोत। आपला देश बलशाली झाला पाहिजे, समर्थ झाला पाहिजे, स्वच्छ झाला पाहिजे, स्वस्थ झाला पाहिजे या भावनेने काम करतो। जी जबाबदारी पार्टी पक्ष देईल ती आम्ही पूर्णपणे क्षमतेने पार पाडण्याचा प्रयत्न करतो। 92 पासून मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आहे आणि सुरुवातीला पक्षाने मला 4 वेळा नगरसेवक केला, त्यानंतर मला विरोधी पक्षनेता केला, 4 वेळेला 4 वर्ष सदस्य केलं मला स्थायी समितीचं। नंतर मला आमदारकीची निवडणूक एकदा लढवण्याची संधी दिली। त्यानंतर लोकसभेची 2009ला उमेदवारी दिली, त्यावेळेला मी थोडक्या मतात आपल्याला यश आलं नाही। 2014 साली खासदार झालो। ती पूर्णपणे आपण जबाबदारी चांगल्या पद्धतीने आपण निभावलेली आहे। 2 वेळेला मी पक्षाचा शहराचा अध्यक्ष होतो। मला असं वाटतं की पक्ष एक विचार करून कोण कार्यकर्ते आहेत आणि काय काम दिलं पाहिजे अशा पद्धतीचं एक नियोजन करत असतो आणि मला असं वाटतं की संघटनेमध्ये ह्याचा विचार खूप सखोल होत असतो, त्यामुळे हे निर्णय बदलले जातात। लोकसभेची निवडणुकीची सुरुवात झाल्यापासून तुमचं आणि गिरीश बापटांचं नाव चर्चेत होतं। आता त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्याविषयी काय सांगाल? तुम्ही आता गिरीश बापटांना सपोर्ट करणार आहात का? हो, मी सकाळीच त्यांना फोन केला, त्यांचं अभिनंदन केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आत्ताच भाजप कार्यालयात जाऊन त्यांना भेटून आलो, त्यांना पुष्पगुच्छ देऊन आलो, शुभेच्छा दिल्या। मला असं वाटतं की एका वेळेस दोघांना उमेदवारी कशी मिळेल? एकालाच मिळते ना। त्यामुळे पक्ष ठरवतो, त्यावेळेला जे योग्य असते ते पक्ष ठरवतो। त्याप्रमाणे गिरीश बापट साहेबांना आज उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही सर्वजण कार्यकर्ते मागच्यापेक्षा जास्त मतांनी त्यांना निवडून आणू असा आम्हाला विश्वास आहे। एकूणच अनिल शिरोळे यांनी बापट यांना शुभेच्छा आणि पुष्पगुच्छ दिल्याचे म्हटले असून बापट यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणू असा आत्मविश्वास व्यक्त केला। तर योगेश गोगावले यांनी देखील बापट यांना शुभेच्छा देत भाजपाची मोठ मजबूत केली। त्याचवेळी काँग्रेसचा उमेदवार मात्र अद्याप जाहीर झालेला नसून आता बापट यांच्यासमोर काँग्रेस कोणाला उमेदवारी देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटते? कोण असेल काँग्रेसचा उमेदवार? शिरोळे आणि गोगावले करतील का बापट यांना पूर्ण मदत? संजय काकडे काय घेतील भूमिका? व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्स। अशाच राजकीय वृत्त पाहण्यासाठी आमच्या चेकमेटला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर लाईक नक्कीच करा।